अंधार बघू शकता मैत्रिणींनो, ह्यावेळेस आम्ही रोज घरी जातो. श्री आणि मी दोघीच आहे, चालत चाललेलो आहे. आमच्या इथलं थोडक्यात वातावरण मी तुम्हाला दाखवत आहे. हे टायमिंग होतं ते 7:30-8चं टायमिंग होतं. यावेळेत आम्ही जात असतो रोजच घरला, कारण की हे नाही आहेत, हे दुपारी कामाला गेलेले आहेत. आणि इथनं पुढं माझी आता बाकीची सगळी कामं, घर बाहेरची खोली सगळी स्वच्छ करायची, हॉल वगैरे. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आहे, सर्वपित्री अमावस्या. त्या दिवशी पूर्ण हॉल मी रात्रीच क्लीन केलेला होता, तो दाखवत आहे मी तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, सगळं स्वच्छ झाडून पुसून पडदे वगैरे लावले, घड्याळसुद्धा पुसून काढलं. खूप छान वाटतं घरामध्ये स्वच्छता असली की. आणि हा पडदा मी खाली लोळत होता, मग थोडंसं त्याला हातशिलाईने शिवलं तर खूपच असा तो गिड्डा झालेला आहे. आता परत उसवून व्यवस्थित करणार. आणि मेन डोअर वगैरे मी सगळा स्वच्छ पुसून काढलेला आहे. हळदी कुंकू आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक सगळं लिहिलेलं आहे, कारण की आज अमावस्या आहे. तसेच उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा मी आज केलेलं आहे. आणि आजची रांगोळी मी थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. रांगोळीची प्रचंड अशी आवड आहे मला, पण जागा नसल्यामुळे अवघड होतं. तर मैत्रिणींनो, आज आहे सर्वपित्री अमावस्या. आणि ज्यांना म्हणजे तिथी वगैरे माहीत नसतं बघा, किंवा श्राद्ध करायचं राहिलेलं असतं, तर त्यांनी आज पितरांना नैवेद्य ठेवायचा असतो 12च्या आत. तर्पणसुद्धा आज केलं जातं पितरांच्या नावाने. आणि हवनसुद्धा केलं जातं बघा. तर हवन करताना काळं तीळ याचा वापर करायचा असतो. इथं मी बनवलेला आहे वांग वरणा आता सोलल्याने बनवला. चपात्या बनवायच्या आहेत अजून, परत शिरा बनवणार आहे मी. आणि निवेद्यासाठी मी भात बनवलेला आहे. मी दही भात ठेवणार आहे वरती. तर दही भात करत असताना आपण भातामध्ये मीठ घालायचं नाही, लक्षात ठेवा. बिनमिठाचा भात ठेवायचा असतो. आणि त्यामध्ये काळं तीळ घालायचं, दही काळं तीळ घालून ठेवायचं, कारण काळे तीळ हे त्यामध्ये घालावेच लागतात. त्याशिवाय म्हणजे तो पदार्थ पितरांना म्हणजे खाता येत नाही असं मान्यता आहे. तर जास्त काय खोलवर मी माहिती नाही मला, पण ते जेवढं माहिती आहे तेवढं तर तुमच्यासोबत शेअर करते. की पितरांना खाण्यासाठी जसं आपण महाराजांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान ठेवतो बघा, तसं याच्यावर काळे तीळ हे घालावे लागतात. मी पण आणाय नाही अजून, यांना आणायला सांगितलेलं आहे. चला देवपूजा दाखवते. आणि ही आहे आजची देवपूजा. अभिषेक वगैरे घातला नाही, कारण की उद्याला म्हटलं अभिषेक घालूनच आपण देव बसवू, कारण की उद्या आपण घट बसवतो त्यावेळी अभिषेक घालून देव बसवणार आहे. कसा वाटला व्हिडिओ? चलो बाय, शुभ सकाळ.